60,000 आळ्यांनी आपला बनवलेला कोस आपण आज बीडच्या मार्केटला जाणार आहे. भाव किती ठरणार आहे याचं पूर्णपणे मी तुम्हाला व्हिडिओच्या समोर सांगितलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि फॉलो करून घ्या. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आर्यमन. मी बॅचलर ऑफ फार्मसी डिग्री कंप्लीट करून करतोय रेशीम उद्योग. सकाळचं टायमिंग मी चाललो आज बीडला मार्केटला घेऊन. सगळा कोच जो पूर्णपणे काल चला आपण गोण्यामध्ये भरला आणि लोड केला. 7:30 वाजता आपण बीडच्या मार्केटला आलो. बीडच्या मार्केटला सकाळी येण्याचा फायदा असा असतो की चांगली जागा भेटते आणि चांगली जागा भेटल्यानंतर आपल्याला चांगला भाव लागत असतो. त्यानंतर गाडीतल्या सगळ्या गोण्या खाली घेतल्या आणि हे आपलं सोनं जे की 21 ते 23 दिवसामध्ये काढलं होतं. त्यानंतर 8:30 वाजता सगळ्या गोण्यातला सगळा कोच जो हे पांगून घेतला. पांगितल्यानंतर त्याच्यावर परत एकदा हात मारला की कुठं काय खराब आहे का वगैरे, कारण की ते व्यापाऱ्याच्या लक्षात नाही येऊन आपल्याला चांगला मार्केटला भाव भेटू म्हणून सगळा जेवढा खराब आहे तेवढा काढून घेतला. आता हे बघा, रेशीम कोस खरेदी विक्री केंद्र म्हणजे बाजार समितीमध्ये आपण विक्री करतो आणि ते खरेदी करत असते, ते म्हणजे व्यापारी तिथले. हे सगळं उस्तर भूक लागली होती, आईने पोळ्या दिल्या होत्या, तेवढं सगळं डबा वगैरे खाऊन घेतला. त्यानंतर मार्केटचा एक माणूस येऊन आपल्याला एक लॉट नंबर देत असतो, कमिटीचा माणूस असतो. तो लॉट नंबर दिल्यानंतर आपल्याला समोर काही पैशाला प्रॉब्लेम होत नाही आणि आपला लॉट क्रमांक आहे 37. त्यानंतर मार्केटलाच आपले फॉलोअर मित्र भेटले, त्यांना पण व्हिडिओत घेऊन घेतलं. कसे आहेत बाबा, आता यांचा विषय सांगतो तुम्हाला शेवट पावतीचा कसा आहे. तर त्यानंतर आपण जे गंज पांगिले असते त्या गंजाला पूर्णपणे असा फेरा घालून व्यापारी येत असते, व्यापारी भाव ठरवत असते. आता भाव कसा ठरवते सांगतो तुम्हाला. व्हिडिओ जरा जास्त मोठा होईल त्यानंतर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगाल. आता हे बघा, सगळं भाव वगैरे ठरल्यानंतर हे माल वगैरे पूर्णपणे आपण त्यांच्या गोण्यात भरतो. आता मी मेहनत तुम्हाला 1.5 मिनिटात सांगू शकत नाही, हे पूर्णपणे एक्सप्लेन सांगतो तेव्हा समजेल तुम्हाला आपला माल किती भरला, किती केजी भरला, किती वजन झालं, किती पैसे आले म्हणून. आणि तेच सांगतो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये डिटेल सांगतो की आपल्या 1 एकर मध्ये 21 दिवसात 80,000 रुपये प्रॉफिट काढायचं होतं, त्याचं काय झालं नेमकं आहे की नाही म्हणून. जे बाबा आपले व्हिडिओ पाहते त्यांची पावती पाहिली का, 1,72,000 म्हटलं. सोपं समजू नका रेशीम शेतकऱ्याला व इतर कोणत्या शेतकऱ्याला, तुम्ही फॉलो करून घ्या. उद्याच्या व्हिडिओमध्ये डिटेल सांगतो.